हॅलो गाईज, तर आज आहे दिवस 20वा आपल्या 75 डेज इंटरमिटंट फास्टिंग चॅलेंजचा आणि 20 दिवसात मी जवळजवळ 3 किलोपर्यंत वजन कमी केलेलं आहे. तर आजच्या दिवसाची सुरुवात ही रोजच्या प्रमाणेच झाली आहे. सकाळी उठली, वॉशरूमला जाऊन आली, वजन चेक केलं, गरम पाणी पियाली, मस्त फ्रेश झाली, ब्लॅक कॉफी घेतली आणि आता मी निघाली आहे जिमला. जिममध्ये मला प्रॉपरली शूट करायला सगळ्यांसमोर जमत नाही, तर मी गेल्यावर 5 मिनिटं वॉर्मअप करते सुरुवातीला. त्यानंतर 10 ते 12 मिनिटं इथे ट्रेडमिलवर 5च्या स्पीडने वॉक करते आणि मग त्यानंतर मी माझे आज लेग केलेले आहेत. आज पूर्ण एक्सरसाइज आहे ती लेगची केली आहे. 15चे रिपिटेशन्स आणि 3 सेट असे करते मी. 1 तास जिममध्ये क्वालिटी टाईम स्पेंड केल्यानंतर मग मी बाहेर येऊन गार्डनमध्ये 5 ते 10 मिनिटं असं मेडिटेशन करते आणि मग घरी जायला निघते. आणि आज घरी जाताना पाय असे थरथरत होते, असे चालायलाच जमत नव्हतं. त्यानंतर मग घरी आली, अंघोळ वगैरे करून असं फ्रेश झालेली आहे आणि अंघोळ करतानाच मला एवढी भूक लागते ना, पण कसं तरी 1-2 तास कंट्रोल करते कारण फास्टिंगवर चालू असतं त्यामुळे. त्यानंतरचा मग 1-1.5 तास पूर्ण किचनमध्ये असतो. सगळं टिफिन रेडी करायचं, माझं एक्स्ट्राचं वगैरे सगळं तयार करायचं आणि त्यानंतर मग 9 किंवा 9:30 होतात. आता जवळजवळ लेट होतोय थोडासा, म्हणजे 9:15 ते 9:30च्या दरम्यान मी ब्रेकफास्ट करते. आजही मी ओव्हरनाईट्सचे ओट्स आहेत ते भिजत ठेवले होते आणि यामध्ये मी आज ॲपल टाकलं आहे सकाळी. खूप छान लागला, म्हणजे ॲपलचा जो गोडवा आहे तो याच्यामध्ये आणि क्रंचसुद्धा खूप छान होतं. त्यानंतर मग हा आहे माझा लंच जो मी दुपारी 2 वाजता करते. कांद्याच्या पातीची भाजी मूग टाकून केलेली आहे, दही घेतलं आहे थोडंसं, 1 ज्वारीची भाकरी आणि बेसनच्या चिला, ज्यात मी आज सोयाबीन थोडेसे भिजत ठेवून मिक्सरला लावून ते टाकले होते कारण माझ्याकडे पनीर नव्हतं. त्यानंतर मग मी ऑफिसला निघते आणि माझा ठरलेला टायमिंग आहे लंचचा, तो म्हणजे 1:45-2च्या दरम्यान मी रोज करते. आणि आज पायऱ्या चढायला आणि उतरायला अजिबात जमत नाहीत, म्हणजे पाय दुखत नाहीत पण असे थरथरतात उतरताना वगैरे. एनिवेज त्यानंतर आज दुपार म्हणजे संध्याकाळी ना 4-5 वाजता असं काहीतरी खाण्याची भरपूर क्रेविंग झाली होती. मला काहीतरी खायचंच होतं, त्यामुळे मग घरी आली आणि डाळ बनली होती. म्हटलं 1 वाटी ती डाळच घेऊया. बस हे मी आज खाल्लेलं आहे. आजचा फास्टिंगवर थोडासा कमी होणार आहे कारण मी उद्याच्या नाश्त्यासाठी ओट्ससुद्धा भिजत ठेवले आहेत दुधामध्ये, त्यामुळे फास्टिंगवर कमी होणार आहे. एनिवेज चालेल, आता पिरियड्स डेज येत आहेत त्याच्यामुळे क्रेविंग हे माझी ठरलेली आहे. चला तर मग उद्या भेटूया, तोपर्यंत बाय.